ती कसं आहे ती म्हणजे आता मुंबईचं बादशाह आहे ती भुंगा आणि मथुर मुंबईचं बादशाह आहे ते. म्हणजे आपल्याला पण पायरा नव्हता ना आम्हाला पण नव्हता म्हणजे असं एवढं म्हणजे आमच्या डोक्यात पण नव्हतं पायरा नसल्यामुळे कसं मोठं मैदान असल्यामुळे पायरा मोठाच पाहिजे बरोबर मग त्याच्यामुळे रात्रीचा 9-9:30 वाजता पायरा घडून आला सेमी म्हणजे लय जबरदस्त झाला असेल की कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये किरणाप्पांचा रायना आणि पाखऱ्या ही दोघं जोडी पळाली. आज पाखऱ्या आणि किरणाप्पांच्या रायनाने 5वा क्रमांक पटकवलेला आहे. तर दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, हिंद केसरीचा गुलाल लागलाय पाखऱ्याच्या कपाळी आणि तुमच्या पण, काय सांगाल? कारण त्याच्या नशिबी हिंद केसरी गुलाला आहे तो म्हणजे एवढी हिंद केसरी मैदानात आता झाले ना एक 2-4 मैदानात 4 मैदानात हिंद केसरी गुलाल घेतला त्यांनी. कायम हिंद हा. केसरीचं मैदान झालं किंवा महाराष्ट्र मोठं केसरी एखादं महाराष्ट्र केसरीचं मैदान असेल तिथं नाराज कधी करत नाही. हमखास ते गुलाल राहणार काय ना काय मिळवतोच. सेमीला काय चाललेलं मनामध्ये सामना झाला गाडीचा, पण काय तुमच्या सर्व टीमची चर्चा काय झाली सेमीला? असं काय नव्हते एवढी म्हणजे अशी चर्चा काय म्हणलं आप्पा म्हणतील ते आप्पा जे निर्णय सेमी घेतील ते पळायच्या पूर्वी काय चर्चा झालेली जेव्हा बैल खाली चाललेली त्यावेळेस? नाही अशी काय चर्चा नाही झालेली आमच्या डोक्यात काहीच नव्हतं. चर्चा नाही काय सेमी कसा पळाला, काय सांगाल सेमी बद्दल? सेमी म्हणजे लय जबरदस्त झाला मैत्रीपूर्ण लढत झाली. सगळीच बैल आपली. बरोबर, सगळीच बैल आपली, ती महत्वाचं आहे. मैत्रीपूर्ण लढत झाली. काय वाटत होतं काय ती टॉपची गाडी होती, आज सगळ्या महाराष्ट्रातली टॉपची गाडी, त्या तोडीस तोड आपण सुद्धा पळालो, काय वाटतंय? ती कसं आहे ती म्हणजे आता मुंबईचं बादशाह आहे ती भुंगा आणि मथुर मुंबईचं बादशाह आहे ते. आपण त्यांना टक्कर दिली म्हणजे आपण भरपूर म्हणजे असा आनंद होतो आपल्याला की त्यांच्या बाबा बरोबर पळाला म्हणून कुठेतरी जास्त चर्चा झाली आपली. एक मला वाटतं सेमी नंतर काय चर्चा झाली म्हणजे मला वाटतं चिठ्ठी उचलण्यात आली का कसं काय? ती म्हणजे आपाचा निर्णय काय होता काय म्हणजे होतं नशिबात आता? आमचं काय नव्हतं. आपा मला आपा जे म्हणतील ते पूर्व दिशा. पायरा कस काय जुळाला? एकदम पार उशिरा झालाय पायरा, काय सांगा? पायरा म्हणजे आपल्याला पण पायरा नव्हता ना आम्हाला पण नव्हता म्हणजे असं एवढं म्हणजे आमच्या डोक्यात पण नव्हतं पायरा नसल्यामुळे कसं मोठं मैदान असल्यामुळे पायरा मोठाच पाहिजे बरोबर त्याच्यामुळे रात्रीचा 9-9:30 वाजता पायरा घडून आला. काय सांगाल, दहेगावचं नाव करतोय पाखऱ्या सोबत सचिन पण त्याच जवळ नातेपुत्याचं जवळचं भागातली पाखरे आहे आमचा सचिन हाय चिक्किया कारुंडेचा नेमगावचा सावकार आहे सगळे आमच्या म्हणजे एकदम जवळचे सगळे शेजारी माणसं सगळे जवळजवळचे लांबचे नाही ते आणि सर्व नंदी आता जबरदस्त फॉर्म मध्ये जबरदस्त. एक प्रकारे एक म्हणावं लागेल की सर्व नंदींचाच आशीर्वाद तुम्हाला लाभला. आणि ह्या फाटीव मैदान झालं, काय वाटलं? हे आजचं हिंद केसरी काय वाटलं? आजचं हिंद केसरी म्हणजे कसं आहे ही एकदम जुनं मैदान आहे 82 वर्षाची परंपरा आहे आणि ह्याच्यात राहणं म्हणजे सकाळी आल्याच वाटलं की आज राहायच पाहिजे काय ना काय मिळालं पाहिजे आपल्याला गुलाल फक्त मिळालं पाहिजे ह्या मैदानाला म्हणजे पुन्हा परिसर आपल्यात नशिबात असल नसल परंतु आज मिळावं असं वाटायचं ना ते भेटला म्हणा. गाडीवर जॉकी कोण होतं? सध्या चांगलं नाव होते आणि टॉपला आहे सध्या. याच्याविषयी काय? एक नंबर ड्रायव्हर. एक नंबर ड्रायव्हर. चांगली गाडी. पहिल्याला काय सांगितलेलं कसं काय गाडी नाही थोडा पहिल्यांदा बैल हाणल्यामुळे सांगितलं. पहिल्यांदाच आपल्या पाखऱ्या म्हणजे आज पाखऱ्या गाडी तुम्ही पहिल्यांदाच आणली. म्हणजे कुठेतरी ड्रायव्हर प्रथम गाडी चालवत असलं तर सांगावं लागतं बाबा असं हा तशी हा गाडी सांगावं लागतं. एक नंबर बैल. बरोबर आणि गाडी पण चांगली. अभिनंदन आहे, असंच कायम गुलाबात राहा. आता कुठल्या मैदानाचं नियोजन आहे? नाही अजून काय केलं एकतरी बैल आमचा राहतोच. कुठल्या ना कुठल्या मैदानात तशी तयारीच करून घेतात तालुक्यातली तुमची सगळी बैलगाडी. आता तुमची पहिल्यापासून नाव आहे. नाव आहे आणि आता नाव बी झालं हिंद केसरीत राहायला लागली सगळी आणि सगळेच बैल टॉपचे. तालुक्यातली 3 बैल फायनल आज कुठली राहिली तालुक्यातली? चिक्या राहिला, पाखऱ्या राहिला, सचिन एक राहिला. म्हणजे 3 माळशिरस तालुक्यातले 3 बैल हिंद केसरी गुलाबाची मानकरी ठरले. 6-6 किलोमीटर वरचेच बैल. जवळ शेजारीच आहेत सगळे गाव म्हणजे आमच्या शिवला सगळे गाव आहेत म्हणजे एकच शिव आली सगळी. तुमच्या तिथलं भौगोलिक वातावरणाचा फायदा होतोय का बैलांना? तसं म्हणता तसं पण म्हणावं लागेल तसंच म्हणावं. तसं म्हणावं लागतंय वातावरण सुट होते माळशिरस आणि कसं आहे ट्रेनिंग जास्त घेते जास्त ट्रेनिंग म्हणजे कसून सराव एक घेतला लक्ष जास्त आहे बैलांना जास्त लक्ष आणि पूर्वीपासून माळशिरस तालुका म्हणजे आमचा अग्रेसरच आहे कुठं पूर्वीपासूनच. चालते, तुमचं अभिनंदन दादा, शुभेच्छा आणि पुढचं नियोजन सांगा काय? नाही अजून केलं किती दिवसांनी पळवणार?
एक 10-12 दिवस 30 तारखेच्या आसपास गॅप 30 तारखेच्या आसपास चालेल. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. आज कोरेगावचा हिंद केसरीचा गुलाल तुम्ही पटकावलेला आहे. धन्यवाद. चांगलं आपले उपकार केले. किरण आप्पांचा आभार मानतो. रायना संदर्भात काय सांगाल? रायना कसं वाटलं? टॉपचाच बैल हा. आहे. त्यांनी लागोपाठ 3 एक नंबर करून आपल्याला बैल दिलाय. बरं. आमचा मनापासून आभार आहे. आणि आपणचा विषय काय सांगाल? आपणचा स्वभाव कसा वाटतो? आपणचा स्वभाव एक नंबर हा. वाटतो. एक नंबर मन मोकळा स्वभाव आहे. मन मोकळा असा. चालेल. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.